नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करत आहोत 100 डेज इक्वल टू 100 कोड इन सी लँग्वेजचा 15वा प्रोग्राम। तर आजचा आपला क्वेश्चन असणार आहे की इनपुट द पिन अँड व्हेरीफाय द एंटर्ड पिन। तर हॅश इन्क्लूड stdio.h ही हेडर फाइल इन्क्लूड करून इंट मेन चा वापर करून कर्ली ब्रॅकेट ओपन करून आपण करूया आपल्या प्रोग्रामला सुरुवात। तर इनपुट घेणारे नंबर जे आपले साधे इंटिजर मध्ये असणार, त्यामुळे आपण इंट हा डेटा टाइप घेऊया आणि एंटर पिन नावाचा व्हेरिएबल घेऊया, कारण इनपुट घेतलेला पिन आपण त्याच्यात स्टोअर करू शकतो। पिन व्हेरीफाय करायचा म्हणल्यावरती कंपायलरला करेक्ट पिन माहित असला पाहिजे, म्हणून आपण करेक्ट पिन नावाचा व्हेरिएबल घेऊन त्याच्यामध्ये 1 2 3 4 जो आपला करेक्ट पिन आहे तो आपण तिथे डिक्लेअर आणि स्टोअर करूया। नेहमीप्रमाणे इनपुट घेण्यासाठी प्रिंटएफ करून युजरला प्रॉम्प्ट देऊया एंटर युअर 4 डिजिट पिन। युजरने जसा पिन एंटर केला तसा तो एंटर पिन या व्हेरिएबलला स्टोअर करण्यासाठी आपण वापरतो स्कॅनएफ आणि इंट घेतला असल्यामुळे पर्सेंट घेऊया आणि अँड एंटर पिन म्हणजे ऍड्रेस ऑफ एंटर पिन। सध्या आपण कंडिशनल स्टेटमेंट मधला इफ एल्स हा टाइप शिकत आहोत। तर इफ मध्ये आपल्याला कंडिशन लिहायची असते, तर एंटर्ड पिन जर करेक्ट पिन सोबत मॅच होत असेल तरच पिन व्हेरीफाय होईल आणि जर पिन व्हेरीफाय झाला तरच युजरला ऍक्सेस ग्रँट होईल आणि जर पिन व्हेरीफाय होत नसेल तर युजरला ऍक्सेस हा डिनायटेड होईल। म्हणजे जर आपण एंटर केलेली कंडिशन जर बरोबर असेल तरच आपलं पहिलं सेंटेन्स प्रिंट होणार, जर आपली कंडिशन चुकीची असेल तर दुसरा एल्स मधला प्रिंट होणार, तो म्हणजे ऍक्सेस डिनाइड। ऍज युजुअल रिटर्न 0 करून कर्ली ब्रॅकेट क्लोज करून आपण करूया आपला प्रोग्राम कंप्लीट। तर आपला आउटपुट आलेला आहे, जर मी इथं रॉंग पिन टाकला तर ऍक्सेस डिनाइड हे आन्सर दाखवणार आहे आणि जर मी इथं राईट पिन टाकला तर पिन व्हेरीफाय होऊन ऍक्सेस ग्रँटेड हे राईट आन्सर दाखवणार आहे।